सध्या लोकसभेची जय्यत तयारी सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण आलो आहोत जिल्हा निवडणूक कार्यालयात। निवडणूक उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे सर यांना आज आपण भेटणार आहोत। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आज आपण भेटणार आहोत समाधान शेंडगे सर यांना आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत निवडणूक विषयीचे व्यवस्थापन। तर नमस्कार सर। सर, मला विचारायचं आहे की कोल्हापूर जिल्ह्यात एकूण किती मतदारसंघ आहेत? कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 10 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि 2 लोकसभा मतदारसंघ आहेत। तर 2 लोकसभा मतदारसंघ, पहिला मतदारसंघ आहे 47 कोल्हापूर, याच्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे आणि 48 हातकणंगले हा दुसरा लोकसभेचा मतदारसंघ आहे। त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघ आणि सांगली जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ, अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 लोकसभेचे मतदारसंघ आहेत। ओके। तर नुकतीच 23 जानेवारी 2024ची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली। त्यानुसार जिल्ह्यातील मतदार यादीची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत आणि मतदार नोंदणीत कसा प्रतिसाद आहे? आपण जे सांगितलं की 23 जानेवारीला 2024ला आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली। तर सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना समजण्यासाठी सांगतो की आयोग जे आहे, निवडणूक आयोग, ते मतदार नोंदणीसाठी वर्षभरामध्ये मतदार नोंदणी चालू असते, परंतु विशेष मोहीम स्वरूपात पुनरीक्षण कार्यक्रम राबवतो मतदार आयोग, निवडणूक आयोग। तर तो पिरियड साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबर या काळामध्ये तो विशेष मोहिमेचा कालावधी असतो, त्याला आपण संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम असं म्हणतो। तर यावर्षीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आपला 27 ऑक्टोबर 2023 या तारखेपासून सुरू झाला। त्या दिवशी आपण प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली, म्हणजे त्या दिवशीपर्यंतचे जे मतदार आहेत त्यांची एक यादी प्रसिद्ध केली। त्यावर आपण दावे आणि हरकती मागवल्या आणि 23 जानेवारी 2024ला आपण अंतिम यादी या सर्व दावे आणि हरकतीवर निर्णय घेऊन प्रसिद्ध केली। तर या अंतिम यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर एकूण 23 जानेवारी 2024पर्यंत 31,42,598 एवढे मतदार आहेत। त्यामध्ये 16,01,877 पुरुष मतदार आहेत आणि 15,40,552 एवढे स्त्री मतदार आहेत आणि 169 जे आहेत ते ट्रान्सजेंडर मतदार आहेत। याची ठळक वैशिष्ट्ये आपल्या मतदार यादीची सांगायची झाली तर आपल्या जनगणनेनुसार कोल्हापूर जिल्ह्याचा जो सेक्स रेशिओ आहे तो 957 आहे आणि मतदार यादीमध्ये जर आपण स्त्रियांचं प्रमाण पाहिलं पुरुषांच्या तुलनेत तर ते दर 1000 पुरुषांच्या मागे 962 एवढं आहे। म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सेक्स रेशिओ जो आहे तो खूपच चांगला आहे, म्हणजे स्त्रियांची नोंदणी चांगल्या प्रमाणात झालेली आहे। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आणखीन सांगायचं झालं तर आपल्याकडे एकूण जे दिव्यांग मतदार आहेत त्यांची एकूण संख्या 24,442 एवढी आहे। आणि मतदार यादीमध्ये आणखीन सुधारणा ज्या गोष्टीमध्ये करता येईल अशी गोष्ट म्हणजे वयोगटानुसार जर आपण विचार केला तर 18 ते 19 आणि 20 ते 29 हे मतदारांचा जो वयोगट आहे यामध्ये आणखीन मतदार नोंदणीला स्कोप आहे। बाकी सर्व वयोगटामध्ये आपले जवळपास 100 म्हणजे प्रोजेक्टेड पॉप्युलेशनचा विचार केला 2024च्या तर त्याच्या तुलनेमध्ये मतदारांची नोंदणी बाकी वयोगटामध्ये पूर्ण झालेली आहे, परंतु 18 ते 19 आणि 20 ते 29 या वयोगटातील मतदार आणखीन पण प्रोजेक्टेड पॉप्युलेशनच्या तुलनेत नोंदणी झालेली नाही आहे। तर तिथे आपल्याला आणखीन मतदार नोंदणीसाठी आवाहन करण्याची आवश्यकता आहे। सर, मग आता अंतिम यादी प्रसिद्ध झालेली आहे, तर ज्या मतदारांनी अजून नाव नोंदणी केलेली नाही किंवा अंतिम यादीत नाव नसेल तर त्या मतदारांना आता नोंदणी करता येईल का? आता मतदार नोंदणी आणखीनही करता येईल, फक्त आता जी यादी प्रसिद्ध झाली त्याला आपण फायनल रोल म्हणतो, तर तो तसा आता कायम राहील। परंतु इथून पुढे जे आता नोंदणी होईल तर त्याची एक आणि जेव्हा आपलं इलेक्शन जाहीर होईल म्हणजे डिक्लेअर होईल आयोगाकडून त्या तारखेपर्यंत जेवढे नवीन मतदार नोंदले जातील त्यांची एक वेगळी सप्लिमेंटरी यादी, पुरवणी यादी म्हणतो आपण त्याला, त्याची तयार केली जाईल। पण या नवीन सर्व नोंदणी झालेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल, फक्त त्यांचं नाव जे आहे ते या फायनल यादीमध्ये न येता पुरवणी यादीमध्ये येईल। आता नाव नोंदणी कशी करायची याबद्दल सांगायचं झालं तर पूर्वी आपली जुनी पद्धत अशी आहे की प्रत्येक मतदान केंद्रासाठी आपण BLO नेमलेला असतो, बूथ लेवल ऑफिसर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी। एकतर तो त्याच्याकडे आपण वेगवेगळ्या नमुन्यामध्ये अर्ज करू शकतो। आता नमुन्यांची माहिती द्यायची झाली
तर आयोगानं प्रिस्क्राईब केलेला जो नमुना 6 आहे, 6 नंबरचा नमुना आहे, म्हणजे फॉर्म आहे, त्याच्यामध्ये आपण नवीन नोंदणी करू शकतो. म्हणजे याच्या अगोदर त्याचं कधीही नाव नोंदवलेलं नाही आहे. अशा व्यक्तीला जर 18 वर्ष पूर्ण, क्रायटेरिया आपले महत्त्वाचे 3 आहेत. एक तो भारताचा नागरिक पाहिजे, तो ज्या मतदारसंघामध्ये अर्ज करत आहे त्या ठिकाणी तो रहिवास करत असल्याचा पुरावा पाहिजे, आणि तिसरा पुरावा म्हणजे त्याचे 18 वर्ष पूर्ण झाल्याचा वयाचा पुरावा पाहिजे. या 3 गोष्टी असतील तर नमुना 6मध्ये तो अर्ज BLOकडे करू शकतो किंवा जवळच्या त्याच्या तहसील कार्यालयामध्ये हा अर्ज करू शकतो. तसेच मतदार नोंदणी अधिकारी, जो की डेप्टी कलेक्टर दर्जाचाच अधिकारी असतो, तर त्याच्याकडे ते अर्ज करू शकतात. ही आपली जुनी फिजिकली अर्ज देण्याची पद्धत होती. पण आता नवीन आयोगाने ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे voters.eci.gov.in या वेबसाईटवर हे सर्व फॉर्म उपलब्ध आहेत, नवीन नोंदणीबाबतचे, वगळणीबाबतचे. तसेच मोबाईल ॲपही डेव्हलप केलेलं आहे, वोटर हेल्पलाईन ॲप, प्ले स्टोअरवर ते उपलब्ध आहे. या ॲपच्या माध्यमातून पण आपण नवीन नोंदणी करू शकता. आणि इतर फॉर्मबद्दल आणखीन सांगायचं झालं तर, जर तुमचं ऑलरेडी मतदार यादीत नाव आहे ते जर तुम्हाला वगळायचं असेल, म्हणजे वेगवेगळ्या कारणासाठी आपण वगळू शकतो. एकतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल, त्याचं नाव वगळायचं असेल तर नमुना 7 नंबरचा फॉर्म भरावा लागतो. तसेच जर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं आहे, बदली झाली असेल किंवा तुम्ही वेगवेगळ्या कारणासाठी नवीन ठिकाणी राहायला गेले असेल, तर नवीन मतदारसंघाच्या ठिकाणी तुमचं नाव शिफ्ट करायचं असेल तर नमुना 8मध्ये त्याची सुविधा आहे. तसेच तुमच्या यादीमध्ये तुमच्या नावामध्ये काही करेक्शन असेल, पत्त्यामध्ये काही करेक्शन असेल, तर ते करेक्शन करायचं असेल तर नमुना 8च्याच अर्जामध्ये ती सुविधा आहे. तर हे सर्व जे अर्ज आता सांगितले, नमुना 6, 7, 8, हे ऑनलाईनला उपलब्ध आहेत. voters.eci.gov.in या वेबसाईटवर पण उपलब्ध आहेत, आणि वोटर हेल्पलाईन ॲप या ॲपच्या माध्यमातूनही तुम्हाला हे अर्ज भरता येतील घरबसल्या. ओके. लोकसभेला मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आता नियोजन काय आहे? लोकसभेला आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर मागच्या निवडणुकीला जवळपास 70% मतदान झालेलं आहे. म्हणजे बाकी जिल्ह्याच्या तुलनेत चांगलं मतदान झालेलं आहे. तरी आणखीन यावर्षी मतदान वाढवण्याच्या दृष्टीनं आपण पुनरीक्षण कार्यक्रमादरम्यान यादीमध्ये जे ॲब्सेंट, शिफ्टेड आणि डेड वोटर्स, म्हणजे ज्यांचे मयत झालेले व्यक्ती आहेत, इथून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालेले व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींचं आणि ज्या व्यक्तींचं दुबार नाव आहे यादीमध्ये, अशा मतदारांची वगळणीचं चांगल्या मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे. त्याच्यामुळे मतदानाचा टक्केवारी वाढण्यामध्ये मदत होणार आहे यावेळेस. तसेच मतदारांना त्यांच्या घरातून मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आयोग स्वीपच्या माध्यमातून वोटर अवेअरनेस करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतं. त्याच्यामध्ये पहिला युवा मतदारांना जास्त मतदानाच्या विषयी आस्था निर्माण व्हावी यासाठी आपण प्रत्येक कॉलेजमध्ये इलेक्ट्रो लिटरसी क्लब स्थापन केले आहे, ज्यामध्ये कॉलेजमधले जे लीड घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना आपण कॅम्पस ॲम्बॅसेडर म्हणून नेमलेलं आहे, आणि त्याच कॉलेजमधील प्राध्यापक एक नोडल ऑफिसर म्हणून नेमलेले आहेत. आणि या इलेक्ट्रो लिटरसी क्लबच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे मतदार नोंदणीचे शिबिर पण आयोजित केले. त्याच्यामधून बऱ्याच मोठ्या प्रमाणात नोंदणी पण झालेली आहे आपली मागच्या 3-4 महिन्यामध्ये. आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण आपण प्लॅन करतो, जसं की पथनाट्य घेणं असेल, स्पर्धा असेल. आत्ता आपण 25 जानेवारीला नॅशनल वोटर्स डे होता, त्याच्यानिमित्त आपण वक्तृत्व स्पर्धा घेतल्या कॉलेजेसमध्ये आणि विद्यापीठ स्तरावर पण. तर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आपण या युवा मतदारांमध्ये आपण जागृती निर्माण करत असतो. ओके. तारा न्यूजच्या माध्यमातून मग मतदारांना आता तुम्ही काय आवाहन कराल? तर मतदारांना मी हेच आवाहन करेल की आपण भारत जे आहे ते आपण लोकशाही कार्यपद्धतीमध्ये राहत आहोत, भारताचे नागरिक आपण म्हणतो आहे. तर नागरिक या अर्थानं आपण लोकशाहीमध्ये आपण म्हणतो की नागरिक हा सार्वभौम असतो. तर ते खऱ्या अर्थाने सार्वभौम करायचं असेल तर मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे. तर त्यानं त्याची इच्छाच व्यक्त केली नाही मतदानाच्या माध्यमातून. मतदान हे एकमेव माध्यम आहे ज्याच्यामधून आपण आपली इच्छा व्यक्त करतो लोकशाहीमधली. आणि आपल्या या मतदानाच्या माध्यमातून जे प्रतिनिधी निवडून येतात त्यांच्यामार्फत आपली पूर्ण व्यवस्था चालते. म्हणजे पूर्ण कार्यकारी मंडळ असेल, मंत्रिमंडळ असेल, किंवा मग कायदे बनवणारं कायदे मंडळ असेल, हे सगळं या आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींमधूनच तयार होतं. त्याच्यामुळे आपण जर योग्य लोक निवडून दिले नाही तर मग आपल्याला कुठलाही अधिकार नाही नावं ठेवण्याचा कुठल्याही व्यवस्थेला. त्याच्यामुळे जर आपल्याला लोकशाहीमध्ये आपला हक्क खऱ्या अर्थानं कर्तव्य आपलं बजवायचं असेल तर पहिले मतदानाच्या माध्यमातून आपली जी काही इच्छा आहे
ती नोंदवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्व मतदारांना, युवा मतदारांसहित सर्व मतदारांना मी आवाहन करेल की यावर्षी होऊ घातलेल्या लोकसभा तसेच विधानसभा दोन्ही निवडणुकांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केंद्राच्या ठिकाणी जाऊन मतदान करावं. आपली नाव नोंदणी राहून गेली असेल तर आणखीनही वेळ आहे. मतदान निवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वी आपले नाव मतदार यादीमध्ये इन्क्लूड करून घ्या. आणि तुम्हाला आता कुठेही कुठल्या ऑफिसला जायची आवश्यकता नाही आहे. वोटर हेल्पलाईन ॲप आणि voters.eci.gov.in या वेबसाईटद्वारे तुम्ही घरी बसल्या मतदार नोंदणी करू शकता. आणि यासंबंधी मतदार नोंदणीसंबंधी कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर तुम्ही 1950 या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकताय. तसेच त्या दोन्ही वेबसाईट आणि मोबाईल ॲपवर तक्रार नोंदवण्याची पण सुविधा आहे मतदार नोंदणीशी रिलेटेड. तर त्याचाही कॉग्निझन्स घेतला जातो, कारण ऑनलाईन केलेल्या सर्व तक्रारींचा आढावा निवडणूक आयोगामार्फत घेतला जातो. ओके, धन्यवाद सर. आणि आज आपण उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे सर यांना भेटलो आणि त्यांच्याकडून निवडणूक अंतिम टप्प्यात असताना निवडणुकीच्या तयारीविषयी आणि मतदार नोंदणीविषयी बरीच माहिती ऐकली. सर, तारा न्यूजच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.